टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मसाजोग येथे भेट घेतली। ग्रामस्थांनी काही जे महत्त्वाचे मुद्दे सुप्रियाताई सुळे यांना सांगितले। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, आज सुप्रिया सुळे आल्या होत्या तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा जे आहे ते ग्रामस्थांनी उपस्थित केला। जेव्हा तुमचे बंधू संतोष देशमुख यांची हत्या झाली होती तेव्हा ती गाडी केदला आणण्याऐवजी कळमकडे वळवण्यात आली। नेमकं ते प्रकरण काय होतं? ते प्रकरण अधिवेशनात ज्यावेळेस सुरेश अण्णा धस यांनी हा मुद्दा मांडला या हत्येचा, त्यावेळेसच त्यांनी ही माहिती सांगितलेली होती। आम्ही देखील प्रसारमाध्यमांना दिली होती। ती समोर आली का नाही आम्हाला माहीत नाही, पण ती माहिती अशी होती की जिथं भावाला सोडलं होतं आणि जिथून गाडीत घेतलं होतं पोलिसने, ती गाडी चिंचोलीला आली। चिंचोलीच्या पुढं चिंचोली फाट्याला आली। एक रस्ता केजकडे येतो, एक रस्ता कळमकडे जातो। त्या कळमच्या दिशेने ती गाडी वळून पुढं जात होती, पण गावातली काही एक दोन गाड्या त्या पोलीसच्या गाडीमागं होत्या। त्या आपल्या कुठंतरी पाठीमागे यायलेत हे पोलिसच्या गाडीच्या लक्षात आलं, पोलिसांच्या लक्षात आलं। त्यावेळेस ती गाडीचा टर्न घेतला त्यांनी आणि केजच्या रुग्णालयात घेऊन आले। तर तो विषय असा होता की ही जी गुन्हेगारीची टोळी आहे, ह्यांचा जो मुखी आहे, त्याच्याकडं प्लॅन असा होता की एका सरपंचाची हत्या झालेली आहे, त्या सरपंचाला एका महिलेकडे घेऊन जायचं। अगोदरच त्यांचा प्लॅन होता तसा, पण मृत्यू झाल्यावर सुद्धा ह्या साल्यांनी सोडलं नाही ती गोष्ट करायला। हे त्या महिलेकडे जाऊन अण्णाला तिथं सोडणार होते आणि छेडछाड झाली। त्याने काहीतरी म्हणजे स्वतःचे कपडे फाडून घेतले असते, काहीतरी जखम करून घेतली असती अंगाला, आणि ह्या माणसाने मला असं केलं आहे म्हणून या माणसाला समाजातून कुटुंबातून उठवलं असतं। म्हणजे आज निषेध व्यक्त केले असते सगळ्यांनी की अशी घटना घडली अशा चांगल्या माणसाकडून, असा त्यांचा प्लॅन होता। कट करणारा मुखिया होता, कट कारस्थानामध्ये सहभागी असणारी ही पोलीसची गाडी होती। त्याच्यात कोण पोलीस होते हे अद्याप मला समजलेलं नाही, ते आपल्याला समजू शकते लगेच। तुम्ही जे सांगताय ते अतिशय धक्कादायक आहे। म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांना कळमकडे न्यायचं, एका महिलेकडे सोडायचं आणि त्या महिलांनी त्यांच्यावर आरोप करायचे आणि त्या आरोपातून ही हत्या झाली असं पोलीस दाखवत होते। नक्की तेच त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही, तेच करणं होतं। पण नशीब गावातल्या दोन गाड्या त्या गाडीच्या पाठीमागं तपासादरम्यान फिरत होत्या, म्हणून त्या गाड्या होत्या, म्हणून हे त्यांना साध्य करता नाही आलं। नेमकी ती महिला कोण होती आणि ही तुम्हाला गोष्ट कधी कळाली? आम्हाला लगेच कळाली, आम्हाला सेम डे कळाली, आम्हाला लगेच सांगितलं रात्री। ही अण्णानं इथली माहिती घेऊनच मांडलं होतं सभागृहामध्ये। पण त्याच्यानंतर काय झालं काय नाही झालं काही माहीत नाही, पण आम्ही इन्व्हेस्टिगेशन पहिल्या 8 दिवसाची जे केस स्थानिक पोलिसनं जे CIDला आणि SITला जी माहिती दिलेली आहे ती काय आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला ह्यांच्याकडून माहिती घ्यायची आमच्याकडं, आणि मग CID आणि SITला काय माहिती दिलेली आहे याचं आणि ह्याचं ताळमेळ लागतोय का, त्यानुसार पुढील म्हणजे जे काय करायचे कारवाई ते आम्ही ठरवणार आहोत। आपण बघतो संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वीचे वेगवेगळे CCTV फुटेज जे आता बाहेर येतात, ते कुठे हॉटेलला भेटले होते, कार्यालयात भेटले होते, पण त्यांनी जे प्लॅन केला आहे सगळा संतोष देशमुख यांच्या हत्येचा, म्हणजे महिलेकडे न्यायचं हे पण त्यांच्या प्लॅनमध्ये होतं का? 100% ते सगळं प्लॅनमध्ये आहे। ते प्री प्लॅन करूनच हे सगळं करतात, विदाऊट प्री प्लॅनमध्ये करत नाही, असं होतच नाही। सगळं प्री प्लॅनिंग, गाडीत हत्यारं टाकायचे, कुठं थांबायचं, कुठं अडवायचं, आणि हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतं। कारण जर नवीन असतं तर हे आरोपी आहेत ना, 1-2 दिवसात सरेंडर झाले असते, सापडले असते, घाबरले असते। हे घाबरत नाहीत, कारण का यांचे समर्थक, यांचे मुखिया, यांचं मनोबल कसं वाढेल, ह्या गोष्टी अजून कशा घडतील ह्याच्यासाठी त्यांना पाठबळ देतात। पण खरं तर आपण असं म्हणतो की आरोपीने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केला होता, मात्र हत्या झाल्यानंतर पोलीस संतोष देशमुख यांच्या देहासोबत होते, बॉडीसोबत होते, मग यात पोलीस पण सहभागी झाले होते का नंतर? ते CDR जे आलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट आहे, त्यांच्या मुख्य माणसाचे 50-60 फोन आहेत त्या 2-4 दिवसात, 6 ते 9 मध्ये। हे कशासाठी, कोणत्या कारणासाठी? चहा प्यायला आरोपी जातोय, तिथून आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या मोठ्या कॅमेऱ्यामध्ये 1 तास बोलत बसतोय, कट शिजवण्यासाठीच ना, दुसरं काय काम आहे त्याचं? म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संपादन झाली हे समाजापुढे दाखवायचं होतं त्यांना। असे शब्द देखील वापरू नका। त्यांचा काय प्लॅन होता तो प्लॅन साध्य झाला नाही, त्याच्यामुळे त्यांचा प्लॅन त्यांच्याजवळ राहू द्या। सध्या तरी जो खून झालेला आहे त्या खुनाचा आम्हाला न्याय पाहिजे। आता जर तर त्याच्यामध्ये दुसरा विषय पुढे घेऊन जाऊ नका, त्याच्या अलीकडे आणा की तसं काही दुर्दैवानं झालं नाही, आणि जो हत्या केलेली आहे ते सगळे आरोपी जोपर्यंत फासावर चढत नाहीत तोपर्यंत आपण शांत बसणार नाहीत। कारण त्यांचे काय प्लॅन आहेत त्याच्याविषयी आपण आत्ता डोकं लावणं चुकीचं आहे। आपण जे झालेली घटना आहे ती अत्यंत गंभीर आहे, त्यावर आपण इथून पुढं जे काही विचारविनिमय आहे ते करणार आहोत। बरं, तपास अधिकाऱ्यांना ही सगळी बाब हे सगळा घटनाक्रम तुम्ही सांगितला का? आता तेच आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं ना। मग त्यांनी CIDला काय तपास दिलाय
आणि आम्हाला जे आम्ही रिइन्व्हेस्टिगेशनमधून आता आम्हाला ह्या नवीन अधिकाऱ्यांकडून काय मिळणार आहे हेच कुठंतरी जुळतंय का बघणार आहेत ना आपण, मगच कळणार ना की त्यांना काय तपास दिला आहे आणि ही नवीन टीम आहे त्यांनी ते 8 दिवसातला तपास काय दिला आहे याच्यामध्ये डिफरन्स आहे. त्याच्यामुळं आम्ही ती रिइन्व्हेस्टिगेशन करणार आहोत. म्हणजे दिनांक 6 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत जो तपास पोलिसांनी केला त्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे अशी तुमची मागणी. आम्ही आमच्या स्तरावर ती चौकशी करून घेणार आहोत. त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या की इकडे आलेल्या नाहीत त्या गोष्टी येणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. निश्चित आपण बघतो हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. ज्या दिवशी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर त्यांचा जे मृतदेह होता तो केजमध्ये आणण्याऐवजी कळंबकडे नेण्याचा प्लॅन जो होता आरोपींचा किंवा पोलिसांचा होता असा गंभीर आरोप केला आणि कळंबमध्ये एक बाई तयार ठेवण्यात आली होती आणि तो आरोप धनंजय देशमुख यांच्यावर लावायचा आणि त्यातून ही हत्या झाली असं दाखवायचं असाही खुलासा या माध्यमातून करण्यात आला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.